नांदेड़ के डॉक्टर बी.आर. अम्बेडकर संस्था के सेक्रेटरी और साबिक कॉर्पोरेटर बाला साहब देशमुख ने इल्जाम लगाया है कि म्युनिसिपल कॉर्पोरेशन पारस नगर में नानक साई लाइब्रेरी की जगह को मिसमार करने की धमकी दे रही है। डॉक्टर बी.आर. अम्बेडकर संस्था के तहत पारस नगर में म्युनिसिपल कॉर्पोरेशन अहाते में नानक साई लाइब्रेरी चल रही है। म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने 2018 के वस्त में इस लाइब्रेरी को शुरू करने के लिए ये जगह लीज पर फराहम की थी। इस जगह का किराया संस्था बाकायदगी से अदा कर रही है। इस लाइब्रेरी के जरिए बहुत से तुलबा की तरक्की के लिए काम किए जा रहे हैं। ताहम संस्था के सेक्रेटरी और साबिक कॉर्पोरेटर बाला साहब देशमुख ने इल्जाम लगाया है कि बल्दिया की साइट पर मौजूद लाइब्रेरी को बंद करने और इसे बिल्डर को दे देने का मंसूबा जाहिर किया जा रहा है। देशमुख ने यह भी मुतालबा किया कि म्युनिसिपल कॉर्पोरेशन को जगह खाली करने की धमकी देने के बजाय कवायद के मुताबिक नोटिस जारी करना चाहिए। नांदेड महापालिकेच्या 2014च्या महापालिकेच्या जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये DC रूल प्रमाणे जे जागा देण्याचे ठरले त्या पद्धतीने डॉक्टर बी.आर. आंबेडकर चॅरिटेबल ट्रस्ट या चॅरिटेबल ट्रस्टला वाचनालयासाठी लायब्ररीसाठी जागा देण्यात आली। त्याचा करारनामा झाला 2018ला। त्यामध्ये त्यांनी ताबापावती दिली, करारनामा दिला। त्यानंतर महापालिकेने आयुक्ताच्या आदेशानुसार अलॉटमेंट लेटर देण्यात आलं। मात्र लायब्ररी चांगल्या पद्धतीने चालू असते वेळेस कोणीतरी वसंत काबरा आणि दुसरे कोणतेतरी काबरा आहेत यांच्या ऑब्जेक्शनमुळे महापालिका लायब्ररी बंद करा आणि आमची जागा खुली करा असं म्हणत आहेत। तरी आम्ही याच्या अगोदर 2019ला त्यांनी आम्हाला असेच पत्र दिले होते। त्या पत्राच्या आधारे आम्ही 19ला आम्ही माननीय न्यायालयामध्ये आम्ही गेलेले आहोत। त्यानुसार हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून देखील सुद्धा आज देखील महानगरपालिकेच्या वतीने आम्हाला तोंडी सांगण्यात आलेले आहे की ही जागा खुली करून द्या। माझं एवढंच म्हणणं आहे की महापालिकेला हे सार्वजनिक कामासाठी ज्या ठिकाणी वापर होत आहे, विद्यार्थ्यांचा आज लॉकडाऊनमुळे खूप नुकसान झालेलं आहे। ज्या ठिकाणी विद्यार्थी येऊन आज पुस्तकं वाचत आहेत, चांगल्या बी.आर. आंबेडकर चॅरिटेबल बाबासाहेबांच्या विचाराचे सर्व पुस्तकं आहेत, त्या ठिकाणची जर लायब्ररी बंद करणं म्हणजे हे फार चुकीचं आहे। मी आता निषेध करतो। पुढची आमची ही भूमिका आहे की महापालिकेला आम्ही विनंती करणार की आम्हाला नोटीस द्या, खुलं करण्याची नोटीस द्या। त्या आधारे आम्ही कोर्टामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे, आम्ही स्टे ऑर्डर घेऊन बाकीची कायदेशीर लढाई हे कोर्टात न्यायव्यवस्थेकडून आम्ही लढणार आहोत।